नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत. शेंगा स्वच्छ धुवून कापून घेते. धुवून घेतलेल्या आहेत, आता कापून घेते. तर या सूपमधला मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो शेवगा. तर आता आपण बघूया शेवग्याची उपयुक्त अशी माहिती. शेवगा हे एक अत्यंत पौष्टिक असं सुपर फूड आहे. शेवगाच्या शेंगा, पाने, फुले आरोग्यासाठी वरदान मानले जातात. याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम, फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्वे असतात. तर असेच भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आणि नॅचरोपॅथीमध्ये अन्न हेच औषध असतं. नॅचरोपॅथीमध्ये अन्न हेच औषध असतं आणि या औषधाबरोबर काही सप्लिमेंट घेतले तर मोठे मोठे आजार पण आपण बरे करू शकतो. जसे मी तुम्हाला काही काही सप्लिमेंट दाखवते जे आमच्या नॅचरोपॅथी याच्यामध्ये असतात. म्हणजे एक योग्य असं डाएट प्लॅन आणि हे सप्लिमेंट्स असे घेतले तर आपण वेगवेगळे आजार बरे करू शकतो. जसं हा पाईल्सचा आहे, किडनी स्टोनचा आहे पॅक, पुन्हा हा BP हाय कोलेस्ट्रॉलचं पॅक आहे, पुन्हा जॉईंट पेन, आर्थरायटिस याचं पॅक आहे, PCOD PCOS याचं पॅक आहे. असे वेगवेगळे पॅक आहेत. आणि ह्या डिसीज जे आहेत हे डिसीज आपण बरे करू शकतो. म्हणजे हे जे मी दाखवले ते सप्लिमेंट्स विथ एक डाएट प्लॅन तुम्हाला नॅचरोपॅथीमध्ये दिला जातो आणि त्याने आपण आजार बरा करू शकतो. आणि तो आजार बरा कधी होतो बरं, तर आपल्याला 1 महिन्यामध्येच गुण दिसायला लागतं आणि त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये ॲलोपॅथी मेडिसिन कमी होतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कमी होतात. आणि नंतर मग नॅचरोपॅथी मेडिसिन पण कमी करता येतात आणि फक्त डाएट फॉलो करायचा असतो. तर आता शेंगा उकडून झालेल्या आहेत. उकडताना मी त्यात थोडंसं आलंही टाकलं होतं. हा सूप मी एकदम सिंपल असं बनवत आहे कारण मला हा सूप सिंपलच बनवायचा होता. त्याच्यामध्ये म्हणजे संध्याकाळी 7 नंतर मी असं काही हेवी घेत नाही. तर त्याच्यामध्ये मी कांदा वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त आलं आणि शेंगा घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं मिरीपूड टाकेल. तोपर्यंत आपण बघूया अजून काही शेवग्याच्या शेंगांचे फायदे. शेवग्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हाडे आणि सांधेदुखीमध्ये शेवगा ही अत्यंत फायदेशीर असते. शेवग्याच्या शेंगामुळे किंवा शेवग्यामुळेच हाडांचा ठिसूळपणा कमी होतो. शेवग्यामध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे संसर्ग, सर्दी, फ्लू पासून रक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. शेवग्याच्या पानांमध्ये, फुलांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पचनक्रिया सुधारते. आता शेंगा थंड झालेल्या आहेत. आता मी मिक्सरमध्ये त्या ग्राइंड करून घेते. ज्यात शेंगा उकडलेला आहे तोच पाणी वापरायचा आहे. तो पाणी फेकून द्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व उतरलेले असतात. आता हे ग्राइंड करतानाच मी त्यात थोडीशी मिरीपूड टाकते. मिरीपूड नंतर पण टाकता आली असती, पण माझ्याकडे जो क्रशर आहे त्याच्यामध्ये मिरीपूड चांगली होत नाही म्हणून मी ती ग्राइंडरमध्ये टाकते. आणि आता हे मिश्रण जे आहे ते ग्राइंड करून घेते. रोजच्या आहारामध्ये शेवग्याच्या पानांचा किंवा शेंगांचा समावेश केल्यास उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. आता रोजच्या आहारात हा शेवग्याच्या शेंगा किंवा पानांचा उपयोग कसा करायचा बरं? कारण शेवग्याच्या शेंगा किंवा त्या काही सीझनमध्ये येतात. पाने पण म्हणजे असं असतात, काही काहींकडे तर झाडं वगैरे असतात पण काही काहींकडे नसतं. मग तेव्हा आपण काय करू शकतो, तर पानांची पावडर बाजारामध्ये मिळते, नॅचरोपॅथी सेंटरमध्ये मिळते, आयुर्वेदिक सेंटरमध्ये मिळते. तर ती पानांची पावडर आपण आणायची आणि ती रोज सकाळी 1 चमचा किंवा गरम पाण्यामध्ये घेऊ शकतो. किंवा आपण चपाती बनवतो किंवा पराठा बनवतो किंवा कुठलाही प्रकार बनवतो तर त्याच्यामध्ये 1 चमचा शेवग्याच्या पानांची पावडर जर टाकली तर आपल्याला हे जे मी सांगते ते सगळे आरोग्यदायक फायदे मिळू शकतात. आता हे ग्राइंड झालेलं मिक्सचर मी गाळणीतून गाळून घेतलं. आता थोडं पाणी टाकून अजून ग्राइंड करून घेते.
शेवग्यामध्ये लोह, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या गुणधर्मामुळे शेवगा शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतो, म्हणजे ॲनिमिया दूर करण्यास मदत करतो. आता थोडं पाणी टाकून ग्राइंड करून घेतलेलं आहे. गाळून घेतल्यामुळे त्याचा चोथा सगळा बाजूला राहील आणि आपल्याला क्लिअर असं सूप मिळेल. हा सूप चवीला पण खूपच छान लागतो. नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला बऱ्याच अशा सूपच्या रेसिपीज, बऱ्याच अशा सलाडच्या रेसिपीज आणि बऱ्याच अशा मिल्कशेकच्या रेसिपीज पाहायला मिळतील, ज्या आरोग्यदायी असतील आणि आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतील. तर शेवग्यामध्ये आता आपण अजून काय बघू शकतो, तर शेवग्यामध्ये पोषक तत्वेही खूप चांगले असतात आणि जे पोषक तत्वे केस गळती कमी करतात आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. शेवग्यामध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असतं, त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. आता हे गाळून झालेलं आहे आणि थिकनेस पण बरोबर आहे. आता यात ऑलरेडी मी मिरी पावडर टाकलेली आहे, फक्त मीठ टाकायचं आहे. मासिक पाळीमध्ये पोट दुखतं, कंबरदुखी असते किंवा म्हणजे पेनिंग असतं, तेव्हा आपण ह्या शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायलं तर खूपच चांगलं असतं. आता चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. जर कोणाला अनियमित पाळीचा त्रास असेल त्याच्यावरती पण शेवग्याच्या शेंगांचं सूप खूपच फायदेशीर असतो. तर ही झाली शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे. कसे वाटले तुम्हाला ही माहिती आणि मी सांगितलेली ही रेसिपी? आता सूप गरमागरम तयार आहे. मी ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. शेवग्याच्या शेंगांची भाजी पण खूपच छान लागते. सांबारमध्ये पण आपण शेवग्याच्या शेंगा टाकतो, पण इतर शेवग्याच्या शेंगांचा सार ही खूपच छान लागतो आणि शेवग्याच्या पानांची भाजी ही खूपच छान लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही सूपची रेसिपी? अशाच वेगवेगळ्या रेसिपीज आणि त्यांची आरोग्यदायी माहिती तुम्हाला या चॅनलवरती नक्की मिळेल. तर आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.